संसदेत नारी शक्तीचा स्फोट, 850 खासदारांमध्ये महिलांचा थेट दबदबा. भारतीय राजकारणात आता मोठा पॉवर शिफ्ट होण्याच्या उंबरठ्यावर देश उभा आहे. नारी शक्ती वंदन कायदा लागू झाल्यानंतर लोकसभेचा चेहरा मोहरा पूर्णपणे बदलणार असून महिलांचा आवाज आता फक्त ऐकू नाही तर घुमणार. नव्या प्रस्तावानुसार लोकसभेतील खासदारांची संख्या थेट 850 वर झेपावणार आणि त्यात तब्बल 273 महिला खासदार, म्हणजे प्रत्येक तिसऱ्या जागेवर महिला. ही केवळ आकड्यांची खेळी नाही तर पुरुष प्रधान राजकारणाला दिलेला जबरदस्त धक्का मानला जातोय. यामध्ये गेम चेंजर काय, तर महिलांच्या वाढत्या उपस्थितीमुळे संसदेतले मुद्देच बदलणार. आरोग्य, शिक्षण, महिला सुरक्षा, महागाई, कुटुंब व्यवस्थापन हे विषय आता साईडलाईनवर नाही तर सेंटर स्टेजवर येणार आहेत. सामाजिक न्यायाचा डबल अटॅक. SC/ST जागांमध्येही मोठी वाढ अपेक्षित, म्हणजेच वंचित घटक अधिक महिला बरोबर सुपर रिप्रेझेंटेशन. राजकीय समीकरणे उलटणार का? या बदलामुळे अनेक पारंपरिक नेत्यांची गणिते बिघडणार तर नव्या महिला नेतृत्वाला संधी मिळणार. स्थानिक पातळीवरून थेट संसदेत पोहोचणाऱ्या महिलांची संख्या झपाट्याने वाढू शकते. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या बदलासाठी देशभर वातावरण तयार करण्यास सुरुवात केली आहे. त्यांच्या आवाहनामुळे महिला आरक्षणाला मोठा वेग मिळताना दिसतोय. जर हे सर्व 2029 पासून लागू झाले तर भारताची संसद केवळ मोठीच नाही तर अधिक ताकदवान आणि अधिक समतोल आणि अधिक प्रभावी होणार आहे. यामधून एकच निष्कर्ष, आता संसदेत फक्त चर्चा नाही तर नारी शक्तीचा स्फोट होणार आहे.